अरे मला म्हटलं खूप मोठा मासा असेल, खूप छोटा निघाला. अरे थांबतो. हे पहा. मोठा नाही. हे पहा मित्रांनो, साईज खूप छोटी आहे. मासा असणार आहे. जर याला आपण पकडू शकलो तर. गुड मॉर्निंग मित्रांनो, दिस इज फिशिंग टाइम. चला आता आपण आलो दुसऱ्या दिवशी पण फिशिंग करण्यासाठी. तर तुम्ही बघू शकताय ऑलरेडी आपण सेटअप वगैरे तयार करण्यासाठी आलेलो आहोत. तर थोड्याच वेळात आपण जाऊयात आपल्या दावणवरती आणि पाहूयात आज आपण किती मासे पकडू शकतो. तर काल आपण एकंदरीत 3 मासे पकडलेले आहेत आणि 2 मरळ मासे, एकंदरीत 5 मासे पकडले. तर आता बघूयात आपण किती मासे आज आपल्याला मिळतील. तर आपल्याला ह्याकडे जायचं आहे आज, ह्या इथे. चला मी तुम्हाला डायरेक्ट तिथे गेला भेटतो. चला मित्रांनो, काय अंतरात आपली दावण येणार आहे. तर जाऊया दावणवरती आता. मित्रांनो बघा, तर समोर 5 काड्या पडल्यात आणि त्याच्यानंतर पण 2 काड्या सोडल्या. तर त्याच्यानंतर पण आणखी 2 काड्या पडल्या आहेत. तर एकंदरीत अशा 7 काड्या पडल्या आहेत. तर यामधून आपण कमीत कमी 3 तरी मासे पकडणार आहोत, शेवडा मासे, फडी मासे. तर आता मी फांदी दावणवरती पोहोचलेला आहे. इथे माझ्या पाठीमागे एक पहिली काडी आहे दावणच्या आपल्या. तर समोर पाहत आता मित्रांनो, आयशापूर सांगतो 2 मासे तर आपल्या ह्या पहिल्या 5 काढ कुठेच नाही गेले. अगोदर इथं पाहूया किती मोठा मासा आहे. तर ओ पाहिलं मित्रांनो. मित्रांनो पुढे खाली गेला आपला. बघितली मित्रांनो, आपला पहिला मासा आहे. तर मित्रांनो बघू शकता, मी फायनल याला रोज चलून घेतलेला आहे आणि हे याचा गळ आहे. हा पहा मित्रांनो, आपला आजचा पहिला मासा. साईज आहे 1.5 किलो. मित्रांनो त्या तिकडे आहे ना, खूप मोठा मासा वाटतोय. तर पाहूयात आपण तो पण. काही पॉसिबिलिटी वाटत नाही तो मासा असेल म्हणून, कारण दावण खूप ढिली झालेली आहे. हो आहे मित्रांनो, आहे. खूपच मोठा वाटतोय. खूपच वाटतोय मित्रांनो, खूपच. अरे मला म्हटलं खूप मोठा मासा असेल, खूप छोटा निघाला. तर मी तुम्हाला बोललो होतो मी. तर इथं आपण 2 मासे पकडणार आहोत. पहिले आपण 2 काड्या म्हणजे 2 मासे पकडलेले आहेत. हे बघू शकता, हा आपला दुसरा मासा आहे. याचं मी अगोदर हुक बाहेर काढतो. तर मित्रांनो हा आपला आजचा 2 नंबरचा मासा. साईज आहे 1 किलो. चला समोर जाऊयात मित्रांनो. अरे वा मित्रांनो, काय पडीन मिळाली मित्रांनो, 2 काट्यामध्ये 2. चला समोर पाहूयात आणखी. मित्रांनो समोर आहे पण तो शिंगट्या मासा आहे. ओ माय गॉड मित्रांनो, बघा मित्रांनो, हा पण खूप खेचत होता. ओ हो, साईज अर्धा किलो साईज आहे याची. हा पहा मित्रांनो. मित्रांनो याचे जे काटे असतात, हा एक आणि हा एक, आणि याच्या पाठीमागे इकडे पण असतो हा एक. हे अगोदर कधी पण मिळाल्यानंतर हे तोडून घ्यायच्या अगोदर, कारण हा आपण जेव्हा हुकच्या बाहेर
हुकच्या बाहेर काढवलं त्यावेळेस हा आपल्याला इजा पोहोचू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला हे काटे तोडून घ्यायचे. मित्रांनो खूप कठीण जातो हा मासा करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता हा अर्धा किलोचा मासा आहे आपला शेंगाडा मासा. आता पण आपण झालेले 3 मासे. इथे पाहूया एक मासा आहे काय उरतो मित्रांनो बघू शकता. अरे वा हो मित्रांनो खूपच मोठा आहे. पाहिलं मित्रांनो किती माझी यानं होडी फिरवली आहे. बाई अरे थांब रे बा. वा हा 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 पहा मित्रांनो आपला हा 4 नंबरचा मासा. पहिले मित्रांनो बॅगमध्ये टाकून घेऊया आणि नंतर याचा हुक काढूया. हो मित्रांनो पाहिलं तुम्ही तिथे एक मासा आहे. चला याला काढूयात आणि तिकडे पण जाऊयात. 5 नंबरचा मासा गेला आपला तो. मित्रांनो असे मासे काढायला खूप आवड जातात कारण एकदा ते हे साईडला गुतले अशा साईडला तर त्यांचा ते तेवढा भाका खूप मजबूत असतो. मित्रांनो असा झटका देऊन हा मासा गळ काढायला लागतो. तर मी फायनली जे आहे गळ काढून घेतलेला बघू शकताय. आणि आपला मासा जो आहे 2 ते 2.5 केजीचा आहे. तर मित्रांनो हे बघू शकताय 2 ते 2.5 केजीचा आपला मासा हे पहा. चला तर मित्रांनो याच गोष्टी व्हिडिओ लाईक करा. समोर पाहूयात आपला हा 4 नंबरचा मासा आहे. मग मित्रांनो मला म्हटलं होतं मी आपण 5 काळामध्ये 2-3 मासे पकडणार आहोत. तर आपण 2 मासे पकडले आहेत. तर तुम्हाला या अनुभवावर काय वाटते ते खाली कमेंट नक्की सांगा. तर जाऊया समोर. ओ माय गॉड मित्रांनो बघू शकता. हो 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 तरी साईज बरी आहे मित्रांनो. अरे थांबतो. मित्रांनो हा आपला 5 नंबरचा मासा. मित्रांनो खूप ताकद आहे याच्यामध्ये. तर हा आपला 5 नंबरचा मासा. याला गळा बाहेर काढून दाखवतो तुम्हाला. तर मित्रांनो हा काढण्यास खूप सोपा गेला. मित्रांनो साईज जी आहे 2 किलोपर्यंत अशी साईज याची बघू शकता तुम्ही. चला समोर जाऊयात आता. खतरनाक मित्रांनो खूप मजा येते फिशिंग करायसाठी कारण आजची फिशिंग खूप चांगली झालेली. मित्रांनो समोर पण खूप भला मोठा मासा वाटते. हो खूप ताकद काढतो मित्रांनो. अरे हे पहा हो मित्रांनो हा लिटरली खूप मोठा आहे आणि ताकद पण तेवढीच काढतो. हो पाहिलं मित्रांनो हा आपला मित्रांनो 6 नंबरचा मासा. अरे तर मित्रांनो आपला 6 नंबरचा मासा. चला याला पण काढूया गळाच्या बाहेर. मित्रांनो हा आपला 6 नंबरचा मासा बघू शकताय. साईज जी आहे 2 ते 1.5 ते 2 किलोची आहे. चला समोर बघायचं आता. आणखीन आपली अर्धेच गळ बाकी बघायचे आहेत. म्हणजे अर्धे आपण आता पाहिले. याच्यामध्ये आपण एकूण 6 मासे पकडले आहेत. त्यामध्ये 5 पडी मासे आणि 1 शिंगटा मासा पकडलेला आहे. तर समोर पाहूयात आणखीन बरेचसे आपले गळ बाकी आहेत. तर त्यानंतर खूप साऱ्या काड्या पडलेल्या आहेत. तर पाहूयात. काड्या पडण्याचं कारण हवा होती की मासा वगैरे आहे समोर. तर कारण आपल्याला असा काही अंदाज लागत नाही. मित्रांनो मासा वाटतोय. हो मासाच आहे मित्रांनो. अगदी माझ्या पायाजवळच आहे. तुम्हाला दाखवतो मी. जास्त मोठा नाही. हे पहा मित्रांनो साईज खूप छोटी आहे. मित्रांनो साईज मॅटर करत नाही तर क्वांटिटी मॅटर करते कारण शिकार झालेली आहे. आपल्याला शिकायला पाहिजे.
साईज जास्त मोठी नाही, 1 किलोचा असेल मासा. चला याला गाज बाहेर काढून घेऊ पहिले. असं बघायला हुकच्या बाहेर काढून घेतलेला आहे. आणि हा आपला 7 नंबरचा पडी मासा मित्रांनो. मित्रांनो इकडे पूर्ण काळ्या पडल्या, म्हणजे 5 ते 6 काळ्या पडलेल्या आहेत. याचा अर्थ इकडे पण आपल्याला 4 ते 5 मासे मिळणारच आहेत, किंवा 1 ते 2 मासे मिळाले तरी ठीक आहे, कारण की मासा मोठला शकतात. पण मित्रांनो अनुभव आतापर्यंत आपण लहान मासे पकडले 3 किलोच्या वर आता एक पण मासा नाही पकडला. तर पाहूयात आपण तिकडे किती मासे पकडू शकतो. तर त्या 5 काड्यामध्ये किती वरतोय मासा, म्हणजे खूप मोठा मासा झाला पाहिजे. ते बघा आणखीन काडी वरतोय. मित्रांनो हा लिटरली खूप मोठा मासा असणार आहे. इतका ताकद काढतो म्हणजे बघू शकता तुम्ही. बघा आणखीन पण वरती काडी. मित्रांनो हा खूप मोठा मासा असणार आहे, अगोदर सांगतो मी. ही बघा आता काडी कसं वरतो बघा. तर नाव त्याला कडले घेऊन जातो मी, कारण की कसं सेफ्टी इज मोस्ट इम्पॉर्टंट. मित्रांनो आतापर्यंत आपला सर्वात मोठा मासा असणार आहे. जर याला आपण पकडू शकलो तर तुम्हाला काय वाटतं, आपण पकडू शकतो का नाही? मित्रांनो फायनली याला पकडलेला मी, बघू शकता तुम्ही. हा मासा जाणार आपल्या बॅग मध्ये. आता समोर काय माहित नाही, पण पाहूया त्याला. अगोदर तुम्हाला हा पडी मासा दाखवणं गरजेचं आहे. बघू शकता हा आपला आहे आजचा 8 नंबरचा मासा. मित्रांनो आहे की नाही गजब फिशिंग झाली मित्रांनो, गजब फिशिंग. तर मित्रांनो अशा पद्धतीने आपली आजची फिशिंग संपलेलं आहे, आणि आपण एकंदरीत 2 दिवसामध्ये तब्बल 14 मासे पकडले आहेत. आज 8 मासे आणि काल 6 मासे, म्हणजे त्यामध्ये आपण काल 4 मासे 4 पडी मासे आणि आजचे 8 पडी मासे, एकंदरीत 12 पडी मासे आणि 2 मरळ मासे असे आपण पकडले आहेत. जवळपास 14 मासे आपण पकडले. आणि ही फिशिंग करताना मला तर खूप लिटरली म्हणजे खूप मजा आलेली आहे. काही एवढी सोपी पद्धत आणि एवढा मोठा रिझल्ट. सध्या पावसाळी सीझन चालू आहे, म्हणजे सध्या पाऊस वगैरे पडतो. सध्या मे मंथमध्ये मी हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय. तर आमच्याकडे भयंकर पाऊस होते, रात्री पण खूप सारा पाऊस होता, त्यामुळे आपल्याला इतका भारी रिझल्ट भेटला. आणि मित्रांनो अर्ध्याच्या नंतर जे आपण आता पाहिलं, इकडे आपल्याला जो आहे ना फक्त 2च मासे पकडले. त्याचे 2 मासे आटे झालेत. त्याचं कारण असं की या साईडला हवा होती, आणि सध्या बघू शकता ह्याच डायरेक्शनमध्ये काल हवा होती, त्यामुळे आपली ह्या साईडला जास्त आपल्याला शिकार झालेली नाही आहे. त्याचं मेन रिझन हेच होतं. आणि तुम्ही पण जेव्हा अशी हवा वगैरे असेल, समजा ज्या केंद्रात तुम्ही जिकडे दावण लावताल तिकडे जर हवा असेल तर तुम्ही कृपया करून तिकडे दावण लावून टाळाच. जर तुमच्याकडे ऑप्शन नसेल तर तुम्ही लावू शकता. जर असेल ऑप्शन तर तुम्ही शक्यतो असा पर्याय टाळाच पाहिजे. माझ्याकडे दावण, चारा आणि टाईमसुद्धा होता, त्यामुळे मी ह्या साईडला दावण लावली. जेणेकरून म्हटलं आपल्याला काही ना काही आपल्याला जो मासे मिळतील याच्यातून तो आपला बोनस आहे. मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये ना इतके मासे पकडले आहेत, जवळपास 15 किलोपर्यंत मासे पकडलेले आहेत आपण. आणि आपल्याला आजची फिशिंग कशी वाटली, तुम्हाला मजा आली की नाही? मला तर मग खूप मजा आली. तर तुम्हाला पण मजा आली असेल तर नक्की कमेंट करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. भेटूया अशाच नवीन विषय. तोपर्यंत धन्यवाद.